सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी धरण पाणलोट क्षेत्रात पश्चिम भागातील मोठ्या प्रमाणात आवक झाली. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आता सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात असणाऱ्या धरणांमधून या ठिकाणी आता पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मी सध्या आहे संगमाहुली परिसरामध्ये. या ठिकाणी कृष्णा आणि वेंगणीचा संगम होतो. या ठिकाणी बघायला गेलं तर कैलास स्मशानभूमी ही जी आहे ही कृष्णा वेंगणीच्या संगमावरती आहे. या ठिकाणचे 7 अग्निकुंड जे आहेत ते सध्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी अंत्यविधी जो होतो सातारा शहर आणि आजूबाजूच्या गावांचा अंत्यविधी जो आहे तो या कैलास स्मशानभूमीमध्ये होतो. मात्र आता 7 अग्निकुंड जे आहेत ते या ठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळे आता सध्या अंत्यविधीचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या सांगायचं झालं तर कृष्णा नदी पात्रामध्ये या ठिकाणी 2 बलकवडी या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. एकूण 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो आज सकाळपासून या ठिकाणी या कृष्णा नदीच्या पाणीपात्रात या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. तर कनेर धरणातून या ठिकाणी वेण्णा नदी पात्रामध्ये 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असल्यामुळे या ठिकाणी कृष्ण वेण्णा संगम जो आहे संगम माऊलीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं एकूणच पाहायला मिळते. दरम्यान मोठ्या प्रमाणात जे कृष्ण वेण्णेच्या संगमावरती या ठिकाणी पाणी आपण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. संपूर्ण जो कैलास स्मशानभूमीचा परिसर आहे तो पाण्याखाली गेलाय. दरम्यान कृष्णा आणि वेण्णा नदी पात्रालगत असणाऱ्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या कृष्णा नदी आणि वेण्णा नदीच्या परिसरात असणाऱ्या जे नदी पात्रात असणारे पुलं आहेत ते देखील या ठिकाणी छोटी पुलं आता पाण्याखाली गेले. त्याच्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान नदीकाठच्या परिसरामध्ये कोणी जाऊ नये असं आवाहन जे आहे ते सध्या सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ओमकार सोनाले, न्यूज अनकट, संगम माहुली, सातारा.